ओम गुरुदेव दत्त दिगंबरा नम श्रीपाद वल्लभा नृषः सरस्वती स्वामी समर्थाय नमः. ओम नवनाथ महाराज की जय. ओम सजयती सिंधूरवदनो देवो यत्पाज पंकज स्मरणं वासरमणिरेव तमसां राशिनाशयति विघ्नाम्. या कुनिशार्धवला या शुभ्रवस्त्रावृता या विनर्मण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवे हा सदा वंदिता. सा माम पातु सरस्वती भगवती न्यासेश जाड्या पहा. ओम मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिम यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय 18 आपल्या समोर सादर करत आहे. ओम श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा पंढरी अधीशा रुक्मिणी वरा भक्त पालका चकोर चंद्रा प्रेम पीयूष धारका. हे दीनबंधो दीननाथा पुढे चालवी भक्तिसार कथा मागेले अध्याय वैराग्यता गोपीचंदा लाधली. आसो पुढे आता श्रोती अवधान द्यावे ग्रंथार्थी गोपीचंद सोडून ग्रामाप्रती वैराग्याचरो चालिला. मार्गी ग्रामो ग्रामी जात आहारापुरती भिक्षा मागत पुढे मार्गी गमन करीत वाचे जप करीतसे. परी गौड बंगाल देश उत्तम समाचार कळला ग्रामो ग्राम की गोपीचंद राजा नरोत्तम योग योगींद्र नित्याचरला. गावोगावीचे सकळ जनी ऐकता विवळ होती मनी नेत्री अश्रुपात गाळुनी आहा म्हणताती. एक एकाशी बोलशी वचन रावण वे होती माया पूर्ण कन्ये समान केले पालन सकळ प्रजेचे रायाने. आता ऐसा राजा मागुती होणार नाही पुढती ऐशे म्हणून आरंभळती लोक गावीचे सकळिका. असो तो जगावी जात त्या गावीचे लोक पुढेत म्हणती महाराजांनी राहावेत योग पूर्ण आचरावा. नाना पदार्थ पुढे आणती परी तो न घे कदा नृपती भिक्षा मागून हारापुरती पुढे मार्गी जातशी. शेठ सावकार मोठ मोठे बोलवीत येते तया वाटे पुन्हा परता वागवट बोलता ते रायाशी. हे महाराजा तुम्हा विण प्रजा दिसता हे दिन जैसे शरीर प्राणा विण निचेषित पडतसे तैशी गती प्रजेशी झाली. आजरी तुम्ही जाता मुची माऊली
तरी योग साधुनी पुन्हा पाऊली दर्शन द्यावे आम्हा ते अवश्य म्हणून नृपनाथ बोलवितसे समस्त ऐशी रायाशी गाव गाव होत अति गुंती चालावया स्वैशे बहुत दिनी स्वराज्याची सीमा उल्लंघुनी गौड बंगाल देश टाकुनी कौल बंगाली संचरला त्याही कौल बंगालात गावोगावी हा वृत्तांत प्रवेश झाला लोका समस्त चकिता ते अंतरी म्हणती गोपीचंद्राया समान होणार नाही राजनंदन गोपीचंद प्रज्ञावान धर्मदाता सर्वदा सो कौल बंगालीचा नृपती पावल पट्टण ग्रामे वस्ती ते भगिनी चंपावती गोपीचंदाची नांद तशी तिलकचंद श्वशुरनामी महाप्रतापी युद्धधर्मी जैसा गोपीचंद संपत्ती उत्तमे तैशाची नीती तो अशी गजवाजी अपरिमिता शिबिका नाना दिव्य रथ धन भांडारे अपरिमित राजसदने भरली ती किल्ले कोट दुर्ग विशाळ कौल बंगाल देश सबळ तया देशीचा नुपाळ तिलकचंद मिरवला 1,00,000 सहस्त्रशत लक्ष सबळ पृतनेचा शे दक्ष परेती पृतना नवे प्रत्यक्ष काळशची मिरवितसी तया गृहीती चंपावती सासुरवासिनी परम युवती ननंद जावा भावा प्रती देवा परिमानितसे परम प्रतापी गर्जत काळ सासू सासरे असती सबळ तेथे ही वृत्तांत समजता सकळ गोपीचंदाचा समजला परी करीती टीका म्हणत्या रे नपुंसका ऐशे राज सोडून लेका भीक मागणे वरिले मृत्यूला जरी तरी भिक्षा झोळीन वंचावी करीन क्षत्रिय धर्मदाय शरीरी भीक मागणे नशेची जन्मात येऊन काय केले क्षात्र कुळा दूषण लाविले आमुचे मुखाशी काळे लाविले पिशून केले जन्मात म्हणतील सोयरा तुमचा कैसा नपुंसक झाला वेळा पिसा वैभव टाकुने देशो देशा भीक मागे घरोघरी तो जन्मताच का नाही मेला क्षत्रिय कुळाते डाग लाविला आता समुखा दाविणे कशाला श्लाघ दिसेना मुते ऐसे आता बहुतारते लोक निंदतील आम्हा प्रती कैसा मैनावती सुत दवडिला तिने पुत्रा देवनी देशवटा आपण बैसली राजपटा जालिंदर हाती धरुणे गोमटा भ्रष्टा केले राजाशी श्रेया सांडुनी रत्नवाटी हाती घेतली कैशी नरोटी कनकटा कोणी सिंधुटी भाळी बांधी प्रीतीने जालिंदर कोणता निका बिकार वाईट मिरवे लोका हाती धरिला समूळ रोडका डोळे बोडका शिखा नष्ट
ऐशियाच्या लागून ध्यानी घराशी लाविला पुल्याग्नी आता काळे तोंड करोनी जगा माझी मिरवितशी मायो नवे ती लाव म्हणावी स्वसुत जिने केला गोसावी लट्टा समाच्या लागुनी पायी विज्ञानिले राज्यात आता कोण तिचा बाप उभा राहिला बलाढ्य भूप राज्य हरुणे खटाटोप देशोधडे लावेल की ऐशी वल्गना बहुतरीती एकमेक स्वमुखे करीती ते ऐकुनी चंपावती क्षीणचित्ती होतशी मनींच्या मनी आठवणी गुण बंधूसाठी करी रुदन नंद जावा विशाळ बाण हृदया लागी खोचिती म्हणती भावाने उजेड केला कीर्तिध्वज उभारिला राज सांडूने हात भिकेला ओढवितो लोकाशी माय बंधूने दिवटा लाविला ते लोकी उजेड केला आता उजेडीचा उरला हे करेल तैसेची मायती हो रांड जगी ओढविले भांड आता जगी काळे तोंड करुण्या मिरवेल ऐशी दुःखाचे देती घाव हृदय खोचून करती ठाव बोलणे हो तसे शस्त्र गौरव दुःख विषमारा परी एरीकडे गोपीचंद पाता पाता ग्रामवृंद पावल पट्टणे उणे शुद्ध पानवती बैसला हस्ते काढून शिंगीनाद वाचे सांगत हरी गोविंद परिस्वरूपा माझी प्रताप वृंद झाकला तो जाईना की अंकावर अभ्राले परी तेज तयाचे नाही बुडाले की मृग मदाते गुंडाळिले सुवास वेष्टीला राहिना तेवी तोरणपणात पान वशाते विराजत तो परिचारिका अकस्मात चंपावतीच्या पातल्या त्या नेताच देखिला नयनी देखताच राव ओळखिला चिन्नी मग त्या तैशाची परतोनी राजसदना पै गेल्या रायास सकळाशी वृत्तांत सांगती त्या युवतीशी की गोपीचंद पानवत्याशी येऊन या बैसला ऐसा वृत्तांत राये ऐकून मग चित्ती झाला क्षीण म्हणे मुखाशी काळे लावून आमची गावी काला आला परी लोकात करीला आमची अपकीर्ती संचरोनी पट्टणात भिक मागेल ग्रहोग्रहीन लोक म्हणतील अमक्याचा मुख घरोघरी मागतो भिक काळे करुण्या मुचे मुख जाईल मग पुढारा रायाशे करणे होते तरी कासयाला शेथीन स्वदे चोरून या गुप्त भीक मागावी सुखाने सकळ राजसदनेची मानसे वेडाळपणे बोलती त्यास तिलकचंद येऊन त्या समयास गृह मनुष्या सांगतसे म्हणे आता गोपीचंद भीक मागेल गावात प्रसिद्ध परी जगात आपुले नाव शुद्ध अपकीर्ती मिरवेल तरी आता पाचारून अश्वशाळेत ठेवा आणून ते तया ते घालून भोजन बोळवावे थुन ऐसे सांगुनी नृपे सर्वाला राव सभास्थानी गेला एरीकडे परिचारिकाला
पाठविले बोलावो. परिचारिका जाऊन तेथे म्हणते महाराजा नृपनाथे, बोलविले आहे तुम्हा ते चंपावतीचे भेटीशी. राव म्हणे आम्ही गोसावी, आम्हा कैची भगिनी ताई माई, घर घर बाप घर घर आई, भरली असे विश्वाते. परी आता सो चंपावती, बोलावी तसे आम्हा प्रती, तरी भेटून ते युवती पुढे मार्ग क्रमावा. ऐशे म्हणून परिचारिका सहित चालता झाला नृपनाथ. परिचारिका पश्चिम दारात त्याशी घेऊन जातात. अश्वशाळे माझी नेऊन भैसविला राजनंदन. परिचारिका म्हणते थे धाडून देव चंपावती ते. तुम्ही बैसला तैशेची बैसावी, भेटीशी येतील येते सर्व. ऐशा परिचारिका दावणी भाव, सदना माझी संचरल्या. सकळाशी सांगितला वृत्तांत, की रात्र बैसविला अश्वशाळेत. मग राज कांतेने त्वरित अन्नपात्र भरिली. तरुणपणा जोगे पात्र भरून परिचारिके करी शीघ्र उपन. धाडिती झाली नितंबिन अश्वशाळेत तत्वता. तवती परिचारिका घेऊन अन्न अश्वशाळे आली लगबग. म्हणे महाराजा भोजनान्न पाठविले तुम्हाशी, ते पात्र पुढे ठेवून. मग परिचारिका म्हणे करा भोजना. भोजन झालिया भेटी कारण चंपावती लकी. राव विचार करे मानसी, आदर आहे संपत्तीशी. व्याही वहिनी खायाशी, संपत्तीशी मिळताती. तरी आता सो कैशी आपण घेतला हे संन्यास. शत्रुमित्र सुख दुःखास समाना परी लेखावे. तरी मानापमान उभे राहाटी, हे प्रपंचाचे मिरवे कोटी. तरी ऐशी आधी कष्टी आपण कशाशी व्हावे हो. मानापमान दोन्ही समान पाळतात योगी जड. ऐसे परी लक्ष्मी म्हणा भोजनाते बैसला. मनात म्हणे चैतन्य ब्रह्म तयाचे जीवन हे. अन्न ब्रह्मी स्वरूप परब्रह्मेचे जीवन ब्रह्म. नाम ब्रह्म मिरवितसे, तरी अन्न ब्रह्म धिक्कारुण. मग कैचे पहावे सुख संपन्न. ऐसा विचार करून भोजनाते बैसला. एरेकडे अंतापुरात स्त्रिया निघोनी गवाक्ष द्वारात. निज दृष्टीने पाहती नृपनाथ, नेत्री दीक्षा पाहती. मग एकेकी बोलती वचन. आरे काय निर्लज्जपण. सोयरिया घरी अश्वशाळेत बैसोन भोजन करीतो करंटा. एक म्हणती चंपावतीशी, वेगे आणाविया ठायाशी. ऐको नंदेने त्वरेशी, धाव घेतली तिजपाशी. हस्ती धरोने चंपावतीशी, वेगे मेळी आणले निगुतीशी. मग हस्त उचलो नितेशी, राया ते दावित्या जाहल्या. तिस घेऊन शेजाराशी, पाहते गवाक्षद्वाराशी. परी बोलती कुज कु अक्षराशी. कुश्रववाणी करोनिया, म्हणती सर्वस्वी भ्रष्ट झाला. मानापमान कैसा त्याला, तस्करा सम येऊनी बैसला.
अश्वशाळे माझा रे आहा जळो जळो याचे जिने केवडे वैभव सोडून आता हिंडतो धैन्यवान श्वाना समान घरोघरी म्हणवीत होता प्रजानाथ आ काय मिळाले अधिक यात भनंगा समान दिशे आम्हा जैसा तस्कर धरीला परी जैसे तैसे असो कैसे आकाशयाला सोरे गृहास घेऊन बैसला श्वशाळेस भोजन करीतो निर्लज्ज ऐशे नाना परी युवती कीटक शब्दे वाखानिती ते ऐकून चंपावती परम दुःखी झालीशी प्रथमच चंपावती गोरटी बंधू ते पाहता निज दृष्टी परम झाली होती कष्टी दुःख तयाचे पाहुनी त्यावरी नंदा जावा पिशुन दुःखलेशी बोलती वचन परी शब्द नसते ते बाण हृदया माझी खडतरती तेने करुणी विवळ झाली आपश्यतापे परम तापली मग श्री मंडळा सोडून वहिली सदनाली आपुल्या येता झाले जीवित्वा उदार वेगे शस्त्र घेतले खंजीरा करी कवळून क्षणे उदरा फोडती झाले बळाने खंजीर होता उदर व्यक्त जठर फोडून बाहेर येता क्षणेची झाली प्राण रहिता सदने रक्त मिरवले एरेकडे अश्वशाळेत परिचारिकेशी म्हणे नृपणात भेटवी माते चंपावतीस चला जाऊ द्या माशी एरे म्हणती त्या शुभानने चंपावती सासुरवाशिने त्यावर अश्वे शाळे लागुने कैसे थे येईला परी जाता आसो कैसे तुम्ही वस्तीस असा या रात्रीस आम्ही सांगुने चंपावतीस गुप्त वेशे आणुकी आयशे ऐकोनी राये वचन म्हणे राही नाजीचा दिन तरी आताची जाऊन श्रुत करावे तेशी अवश्य म्हणती शुभानने आताच सांगू ते लागुनी रात्री माझी येऊ घेऊन भेटी लागे महाराजा आयशे बोलून त्या युवती पात्या झाल्या चंपावती तव खंजर खोने पोटी महीवरी पडली शे ते पाहुणे शब्द कोल्हाळे धावती झाली श्रीमंडळी गत प्राण पाहता बाळे एकच कोल्हाळ माजविला रुधिराचे तळे साचले जठर अवघे बाहेर पडले ते पाहून वहिले शंखध्वनी करिता ते सासू सासरे भावे दिर पती नंदा जावा चाकर म्हणते बंधू करिता साचार उधार झाली चंपावती मग बोलू नये तेची बोलती म्हणती अधम मंदमती कोणी कडूने याक्षिती दुष्ट नष्ट भ्रष्टाला आपुल्या सदने अग्नी लाविला शेवटी लावावया येथे आला तरी त्या ते बाहेर घाला मुख पाहो नका हो एक म्हणती तया करिता चंपावतीने केली कर्तव्यता तरी तिच्या समान त्याची अवस्था करोनी बोलवा तिच संगीन ऐशे नाना तर्क कुतर्क करोनी मारती हंबरडा हाक एकच कोल्हाळ करती सकळीक आहा म्हणून कोणी हंबरडा हानती बळे कोणी पिटती वक्षास्थळे कोणी मैया पटती भाळे मूर्छागत पडताती
कोणी आठवणी रडती गुण, कोणी रडता ती चांगुलपण, कोणी म्हणती दैवहीन व्रताराशेचा. कोणी म्हणती अब्रुवान चंपावती होती उत्तम, निज बंधूचे क्लेश पाहोण निधला प्राण लज्जेने. एक म्हणे चंपावती किती वर्णावी गुणसंपत्ती, मृगनयनी जैसा हस्ते श्रिया माझी मिरवितसे. एक म्हणती सदा नंदी असून पात होतो हास्यवदन, सदा हर्षित असे गमन हस्ती जेवी पृतनेचा. एक म्हणे चांगुलपणी घरात मिरवे जेवी तरणे, एक म्हणे ओ शुभानने किती मृदू कोकिळा. एक म्हणते सासुरवास असताना हे झाले उदास, ईश्वर तुल्य मानुने पुरुषास शुश्रूषा करे वडिलांची. आयुष्य म्हणून आक्रंदती अवघे कची कोल्हाळ करीती, तो नादाश्व शाळे प्रती अकस्मात आदळला. अकस्मात आदळला अश्वशाळे गौडनाथ. अश्वरक्षका लागे पुसत, एवढा कोल्हाळ का सदनात झाला हे कळेना. परी सर्वाठाई बोभाट झाला हे गावात प्रविष्ट, की भावा करिता ती कष्ट जीवित्वा ते दवडिले. ते अश्वरक्षकाशी होता श्रवण, पुसता सांगती वर्तमान, म्हणती नाथा जीवरानेने बंधुकारणे दिदला. नृप म्हणे रे कवन राणी, कोण बंधू कवना स्थानी, एरू म्हणती ऐकले कानी चंपावती राणी ती. तिचा बंधू झाला पिसा, सोडून गेला राज्य मांदुसा, म्हणून वरोने दुःखलेशा जीवित्व त्यागले रांडकीने. एरू म्हणे बंधू कोणा, ते म्हणती तिलोक चंदन, तिलोक चंद नंदन, गोपी चंदायशे नाम जगा माझे मिरवतसे. आयशाय कोणे नृपनाथ नैनी लोटले अश्रुपात, चित्ती म्हणे ओ बाई घात माझ्यासाठी का केला. मग चंपावतीचे आठवणी गुण, गोपीचंद मोहे करी रुदन, माझ्यासाठी दिदला प्राण हे अनुचित झाले हो. तरी आता महेवरती माझी झाले अपकीर्ती, आणि कसोय रे दुःख चित्ती मानतील बहुवसा. मी ते आलो म्हणून चंपावतीने दिदला प्राण, हे दुःखा होईल कारण विसर पडणार नाही की. ऐसा विचार करी चित्तांत, परी नैनी लोटले अश्रुपात, एरीकडे संस्काराशी प्रेत चितामही चालिले. गोपीचंद ही प्रेत पाहुण करीत चालिला सवे रुदन, परिचित्त वेदिले कल्पने करून अपकीर्ती अवघी जाहली. तरी आता सो कैसे उठवावे स्वभगिनीशी, आणि चमत्कार सोयराशी दाखवावा प्रतापे. आम्ही जोग घेतला म्हणून तृणा समान मानिले यांनी, तरी नाथ पंथाची प्रताप करणी निज दृष्टी दावावी. जैसा पार्वतीचा गोसावी परी दक्षे हेळिता तो जावई, जीवित्व हरणे प्रतापमहे गाजविला तयाने.
की अष्टावक्र अष्टबाळ ब्राह्मण कुरूप म्हणून केले हेळण परी त्याने प्रताप दाखवून विप्र मुक्त केले पै की वामन रूप असता सान बळीने मानले तृणा समान परी आपुला प्रताप दाखवून पाताल भोने मिरविला की अगस्तीचा देह लहान अर्णवे मानिला तृण परी केशव म्हणता नारायण आचमना ते उरला नसे की उदय तरुपोटी लान एकादशी गोरटी परी मृदू मान्यान सान दृष्टी पाता मृत्यूवरेला तो दशग्रीव राक्षस पाळ तृणतुल्य मानिला नील बाळ परी सकळ लंकेचा झाला काळ एकदाची जाळली तन्याये आम्हा येथ झाले मान सन्मान रहित आता या ते नाथपंत निजदृष्टी दाखवावा मग सहज स्थिती सवे स्मशानवटी गेला राय प्रेता निकट उभा राहे उभा राहून बोलतसे मने ऐका माझे वचन प्रेत कर्ण का दहन श्री गुरु जालिंदर येथा आणून चंपावती उठवेन की मी ते समय असता वाया जातसे भगने आता मग व्यर्था चरुणे नाथपंथा सार्थ नाही मिरविले की पहा मातुळ कुळ आस्तिके रक्षले तपोबळे तेवे ते युती निर्मळ चंपावती उठवीन मी की अहिरणे गुंतता हिरा हिरकणे कडी तया सत्वरा तेवे ते भगिनी सुंदरा चंपावती उठवीन मी की मोहरा सवे सूत सगुण कदापि नवे भस्म तेवे ते सुमधुमा चंपावती उठवीन मी ऐशे बोले सकळा कारणे परी अविश्वासी सकळ जन म्हणती मेलिया जीवित्व पूर्ण कदा काळीना की वाळल्या रुखाला गे पाला आलायसा नाही ऐकिला हे तो घडे कदा बोला धर्मनिष्ठा बोलतसे गोपीचंद म्हणे बोलता सत्य परिमम गुरुचे प्रताप कृत्य वर्णन करिता सरस्वती ते वाचा पूर्ण मिरवितसे जेणे कानिपाचे अर्था लागुनी सकळ देवा निले अवनी आणले परिपूर्णपणे वृक्षाला घे गोविले सध्या पहारे मम प्रताप करणी 11 वर्षे गरती यवनी अश्ववेष्टेत राहिला मुनी प्रताप वर्णू केवता तरी धैर्य धरुणी 4 दिन करा प्रेताचे संगोपन श्री जालिंदर येथे आणून उठवीन भगिनीशी परी नायकती अविश्वासी शुभा रचल्या स्मशान महिषी प्रेत ठेवणे चित्तेशी आग्ने लावू म्हणतात ते पाहुणे गोपीचंद मग आपण चित्तेत बैसुने शुद्ध म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध भस्म करा मज लागे मी भस्म झाल्या पोटी मग क्रोधन आवरे जालिंदर जेठी नगर पालते घालून शेवटे तुम्हा भस्म करील की ऐशे बोलता गुपचंद वचन क्रोधे दाटला तिलकचंद पूर्ण म्हणे गुरुचा प्रताप वर्णून फुगीरपणा मिरवी तसे तरी आम्हा सांगतो ऐशे करुणे दावी चमत्कारास एरे म्हणे उत्तरास रसे बोलेन तैसे घडेल आय रे म्हणे वाम कर काढून देतो जाई सत्वर
पाहू दे गुरुचा चमत्कार, प्रेत रक्षू आम्ही हे. आये रे म्हणे फार बरवे, चंपावतीचे प्रेत रक्षावे. मी हस्त दावणे गुरु ते, भाव उपजवीन प्रेमाचा. तिलकचंद पुत्रा सांगोने, वाम करतेचा दे काढुनी. आ गोपीचंद चिता चिता नशे हुने, उठून या बोलविला. नाथ गोपीचंद घेऊनी कर, पुढे चालला मार्गावर. आ एक कोस येता नृपवर, आ काय केले इकडे. आज ते माझी घालून प्रेत, डावलून गेले सकळ अग्न. एरेकडे नृपनाथ हेला पट्टने चालिला. आ मार्गे येता 5 कोस, पुरे कळले जालिंदरास. मनात म्हणे नव्हे सुरस, आ गोपीचंद आल्याने आ पिशून करतील. विचक्षणा नानापुरीची होईल वल्गना, आणि बाळ पावेल शोकस्थाना. आप्त जना पुढती ऐसा विचार करुणी. ऐसा विचार करुणे चित्ती, आपणा चालिला कृपामूर्ती. प्रयाणास्त्र मंत्र विभूती, चर्चुनिया निज भाळी. आ ते प्रयाणास्त्र मंत्र एकची नैश्यधराज पुत्र. जाणत होता अस्त्र पवित्र, येता माहित नव्हतेची. आ ते अस्त्र जालिंदरापाशी, होत्या ते उजळपणाशी. प्रयाण भस्म लाविता भाळाशी, आवात गती चालिला. मग लोटता एक निमिष, धावण्याला शतकोश. अकस्मात गोपीचंदास निज दृष्टीने देखिले. म्हणे वत्सा पुन्हा परतोण, आ किमर्थ केले आगमन. चरणावरी भाळ ठेवून वृत्तांत सर्व निवेदिला. मग ऐको निवृत्तांत, म्हणे तुझा मनोरथ सिद्ध करीन नृपनाथा. नको करू काही चिंता, पुन्हा फिर मागुता. अवश्य म्हणून दोघे जण, मागे करीत झाले गमन. पौल पटना माझे होऊन, राजांगणे संचरली. आ तव ते आपता सहित मेळा, आ घालून बसले होते पाळा. विवळा चित्ती नाना भरळा, रुदन शब्दे बोलती. तो अकस्मात देखिले द्वयनाथ, मातपी दर्शनयुक्त. देखताची तिलकचंद यथार्थ, धाव पुढे घेतसे. परम भक्ती करो निया नमन. आ देखिले हा तोरे आणुने कनकासन, त्यावर बैसो नागनिनंदन. पुढे उभा राहिला, परी तो नमनादी आदर. जैसा शठाचा शृंगार, की डिसाळपणे ओस नगर. तेवी विनय भावतो, के अजा कंठीचे लंबस्तन. की गारुड्याचे शुरत्वपण, की वेशेचे मुखमंडना.
तेवी आदर नृपाचा की पटघटा माझी जैसारख की हिवराची सावली शीतल देख की पिशाच बोलणे न सत्यवाक तेवी दावे विनय भावाते की वृंदावनाचे घोमटे फळ की अर्क वृक्षी लोंबले केळ की मैंदाचे गळा माळ तेवी विनय भावाते की बकाचे दिशे शुद्ध ध्यान पर्यंतरी घोकीत वेची नमिन की तस्कराचे मौन साधन तेवे विनय भावाते की अर्थ साधक वक्ता पूर्ण परिघाते वेगे घेणार प्राण तयाचे रसाळ भाषण दावी विनय भावाते की गोरक्षकाचे ऊर्ध्व गायन तेथे कैचे पावे तानमान तेवी त्या राजाचा सन्मान दावी विनय भावाते की उदधीचे द्रोणात जळ की कनकतुल्य पिवळी पितळ की विनयाची गोही बहु रसाळ ते विनय भावाते की घर निघेचे सवाष्णपण की भोंद्याचे देवतार्चन की मशाचे गण्या नाम तेवी विनय भावाते तन्याये तो नृपती तिलकचंद उभा भक्ती परिभावना सकळ नाथा प्रती आकळून आली तयांची मने राया चंपावती ज्ञान कळा सुगुण युवती ऐशी जाया गृहा प्रती साजेल माते दिसेना जैशी शिव साळुंका सुरगणी परीती स्थापावी कडके नेऊनी तेवी सत्या सदने चंपावती साजेना गर्दबा काय चंदन लेप मरकटा व्यर्थ गिरवाण भाष उमे उमोप वायसा जान कनक पिंजर रूप कदा काळी घडेना तन्याये चंपावती तुझे गृहशे युवती जैशी मैंद गृहावस्थे मनहीन मिरवितसे पर्याता सो कैशे काय करावे ब्रह्मतंत्रास मग पाहुणे गोपीचंद वक्रास हस्त देई म्हणतसे मग हस्त काढून दृष्टी देता झाला कर संपुटी शवानुनी पोटी उच्चार करी राया ते मग कवळुने भस्मची मोठी मंत्र प्रयोग बोले होती सकळ संजीवनीची रहाटी पृक्ष तसे भुजाते भस्म भुजेशी होता सिंचन हाक मारीत तये कारण केसरात रे उठवण चरणी माथा ठेवितसे जाज्वल्य संजीवनी क्षणात उठली राजपत्नी जैसा शुक्रेकच मुखातुनी दोन वेळा उठविला तोच न्याय तेथे झाला सकळा लागी भाव ठसला जालिंदरनाथ भला पूर्ण ब्रह्म म्हणूनी मग लागे वेगे सकळ उठुनी श्रीनाथाच्या लोटले चरणी म्हणत्या पार केली करणे शुक्र प्रत्यक्ष कलीचा मग समस्त म्हणते फार पूर्व कौतुक दावी गोपीचंदराव धनसंपत्ती ते काय करावे टाकून जावे सर्वस्वी मग सर्व जग बोले राया भले पश्चातापे पूर्ण तापले परे ते स्मशान वैराग्य ठेले पुन्हा जैसे तैसेची की करी आव्हा निलाती निर्मळ परी सवेची गंध मोरी लोळे उकिरड्या तो तावेळ विष्टा भक्षण आवडतसे तन्याये सर्व लोक बोलती पश्चातापे दोंदिक परी न सुटे भोगिता नरक प्रारब्ध योग तयांचा
असो आयशी प्रारब्ध करणे श्री जालिंदर जाय उठवणे मग उठता झाला कणकासने हेला पट्टणी जावया मग तिलक चंदनोपती अभिमान दौडून झाला गलती सलीलपणे पदावरती मस्तक ठेवी सप्रेमा म्हणे महाराजा मी पतित वैभवे झालोन म्हणत लघु मानिला गोपीचंदनात तरी क्षमेशी वरी आता तुम्ही दयाळू कणवाळू संत माये हुनी मायावंत तरी बाळाचे अन्याय यथार्थ उद्रा माझी साठवा ऐशे बोलून नम्रोत्तर चरणे मवळी वारंवार ठेवून म्हणे आजची रात्र वस्ती करा या ठाई ऐशे ऐकोने तयाचे वचन बोलता झाला अग्नी नंदन चंपावतीचे हस्ते करुण पाक निष्पत्ती करे का अवश्य म्हणून तिलकचंद चंपावतीशी सांगे सद्गद तिथे सांगून पाक प्रसिद्ध करविला नेटका मग चंपावती व्रतारा सहित बैसवली स्वपंक्तीत आपुला अनुग्रह देऊन तिथे नाथपंथी मिरविली आपुले मुखीचा उच्चिष्ट ग्रास संजीवनी प्रयोग प्रसादास देऊन केले अमरपणास मैनावती परी सिंचिली ऐशी रीती सारुणी भोजन आविडे घेतले त्रयोदश गुण राया तिलक चंदा भाषण करिता झाला मुनिराजा म्हणे ऐक बा सर्वज्ञ राशी गोपीचंद जातो पूर्ण तपाशी तरी सांभाळी याचे राजपदाशी बाळा ज्ञान असे याचे तुझा प्रताप महिते संपूर्ण शत्रुन येते तेने करुण मी येथे षण्मास राहुण सर्वार्थ पूर्वी नकी परियाराया षण्मासा सपाठी मी जाईन तीर्थलोटी परिमुक्त चंद पळता संकटी धाव घाले तू तेथे ऐशे बोलता अग्निसुता अवश्य बोले तो नृपनाथ यावरी राहुने करात्र निघते झाले उभयता करुणे जालिंदरा नमन गोपीचंद करिता झाला गमन जालिंदरे मार्ग धरून हेला पट्टणे चालिला तिलक चंदन उपनाथ भोळवून आला स्वगृहात एरीकडे मैनावती सुत मुक्काम साधितसे ऐश्या राहणे मार्ग क्रमोनी राव गेला बद्रिकाश्रमी बद्रिकेदार भावे नमोनी तपालागी बैसला आलोह कंटकी पादांगुष्ट ठेवून तप करिता वरिष्ठ एरेकडे जालिंदर वाटे येऊन या पोचला तेथे राहुनी षण्मास प्रीती मुक्तचंद उपदेशोनी अर्थार्थी कानिपास शिष्य कटका प्रती घेऊन या चालिला नाना तीर्थ करी भ्रमण 12 वर्षे गेली लोटून शेवटी बद्रिकाश्रम पाहून गोपी चंद भेटला मग ते तपाचा उचित अर्थ उद्यापन देव समस्त पाचारोनी स्वर्गस्थ गौरविले आदराने महाविष्णू महेश सविता अश्विनी वरुण मरणाथा भेटवोने समस्त देवता सनातपणे मिरवला सबळ विद्येचा समारंभ भार अभ्यास विला तुर्पवर पुन्हा दैवतानो निसत्वर आवरा लागे उपिले असो येथोने गोपीचंदाख्यान संपले पुढे करा श्रवण श्री गोरक्ष श्री राज्या कारण जायेल गुरुवानावया आत्र्याता
अत्यंत भूत श्रोत्या सांगेल धुंडे सुता मालो ऐसे नाम जाते नरहरी वंशी मिरवले स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गुरुष्कावे किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर अष्टादशाध्याय गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतो संत कैकश्वर महाराज की जय.